सकाळी 9च्या सुमारास एरवी गाड्यांच्या आवाजाने गजबजलेलं शंकरनगर चौक शनिवारी अचानक लेझिमच्या किणकिणाट आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेलं. विठ्ठल रुक्माईच्या वेशातील तसेच पारंपरिक वारकरी वेशातील विद्यार्थ्यांच्या चैतन्यमय उपस्थितीने नागपुरात साक्षात पंढरपूर अवतरल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली. प्रसंग होता महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे महान कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावे, त्यांच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव नव्या पिढीत रुजवावी यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नागपूर, नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर तसेच मराठी ज्ञानसंवर्धन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित केलेल्या शालेय वारकरी दिंडी. या दिंडीत शहरातील विविध शाळांमधील सुमारे 2500 विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशात सहभागी झाले होते. रेखीव रांगोळ्यांनी प्रसन्न झालेल्या शंकरनगर ते बजाजनगर वाटेवर वाजत गाजत वारकरी दिंडीत मजल दरमजल करत पुढे सरकत होती. मुलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. विठ्ठला विठ्ठला हरिओम विठ्ठला या तालावर काही मुले मुली लेझिम खेळत होत्या, तर काही जणी फुगड्या घालण्यात दंग होत्या. अखंड हरिनामाच्या गजरात निघालेल्या या शालेय वारकरी दिंडीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले व पुष्पवृष्टीही करण्यात आली. या मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा जागर करणारी ही बालगोपालांची वारकरी दिंडी बजाजनगर येथील ज्ञानेश्वर मंदिरात पोहोचली. तेथे श्री ज्ञानेश्वराचे पूजन करून आरती करण्यात आली व दिंडीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर नूतन भारत विद्यालय, महाप्रसाद व सर्व ठिकाणी शाळांना सन्मानचिन्ह वितरित करण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुधोजी राजे भोसले, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते पालखीतील विठ्ठल रुक्मिणी संतांच्या प्रतिमांचे व ग्रंथांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वारकरी दिंडीला प्रारंभ करण्यात आला. दिंडीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, शिक्षणाधिकारी यवतमाळ रवींद्र काटोलवार, ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष अशोक गुजरकर, जिव्हाळा ग्रुपचे कार्याध्यक्ष अविनाश संगवई, भारती विद्याप्रसारचे संस्थेचे सचिव रमेश बक्षी, महासचिव अतुल गाडगे, कार्याध्यक्ष समीर महाजन, अतुल गुरु, उमेश अनखिंडी, माजी नगरसेवक दिलीप दिवे, नरेंद्र कुलकर्णी, सती माता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंदा उमाटे, नूतन भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वंदना बडवाईक यांच्यासह विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक या दिंडीत सहभागी झाले होते. या शालेय वारकरी दिंडीत नागपुरातील 23 शाळांनी सहभाग घेतला. त्यात नूतन भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, महाराष्ट्र अध्ययन मंदिर, सेवा सदन हायस्कूल, बाबा नानक हायस्कूल, बालाजी हायस्कूल, पंडित बच्छराज व्यास स्कूल, प्रतापनगर हट्स हायस्कूल, धरमपेठ स्कूल, लक्ष्मीबाई वानखडे हायस्कूल, उमाठे हायस्कूल, मुंडले स्कूल, समर्थनगर, कुर्वे हायस्कूल, मानवता हायस्कूल, झुंझुणवाला हायस्कूल, सनराइज हायस्कूल, निंबाळकर हायस्कूल, मुकबधीर विद्यालय, अभिनंदन हायस्कूल, मानवता हायस्कूल, ज्युपिटर हायस्कूल यांचा समावेश होता. या शाळांमधील 300हून अधिक शिक्षक, मुख्याध्यापक देखील या दिंडीत सहभागी झाले होते.